रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी पारायण अध्याय 3 भाग 17 श्री गणेशाय नमः। सानवी शांती नागवेली मग माया मागी शृंगारिली तिये करवी विटाळविली साधू विघ्न येही विवेकाचा त्राय फेडिला वैराग्याची खाल काढिले जेतिया मान मोडिले उपाशामाची येही संतोष वन खांडिले धैर्य दुर्ग पाडिले आनंद रोपी सांडिले उपडोनिया इही बोधाचिया रोपे आलूचिया सुखाची लेपे पुरसिली जिवारी आगी सुदली तापत्रयाचिया हे अंगा तव घडिले जीवीची आधी जडले परी नातुडती गिविसले ब्रह्मांदिका हे चैतन्याची शेजारी वसती ज्ञानाची एकाहारी म्हणून या प्रवर्तली महामारी रावती ना हे जळेविन बुडविते आगीविन जाळीती न बोलिता कळविती प्राणी याते हे शस्त्रेविन साधिती देरेविन बाधिती ज्ञाने अशी तरी अवधिती पैज घेऊन या हे चिखलविना रोविती पाशिकेविना गोविती हे कौन जोगी न होती अंतोटीपणे जैसे चंदनाच्या मुळे गिवसोनिया घेपे व्याळी ना तरी उबलाचिया खोळी गर्भस्थासी या प्रभावीन भानू घुमेविन हुताशुनो जैसा दर्पण मळह्यून काहीच नसे तैसे इही विन एकले आम्ही ज्ञानी नाही देखिले जैसे कोडेनी पा गुंतले बीज निजपे तैसे ज्ञान तरी शुद्ध परी इही असे प्रवृद्ध म्हणून या जे अंगा होऊन्या ठेले आधी याती जी नावे मग ते ज्ञान पावावे पराभव न संभावे रागद्वेषे एती साधावयाची लागी जे आणि जे अंगी जे इंधने जैसे आगी सावोवा होय तैसे उपाय कीजिती जे जे ते तयाशीच होती विरजे म्हणे हटी याते जिनजे इहीची जगी ऐशी ही साकडा बोले एक उपाय आहे उभा तो करिता जरी अंगवला तरी सहा तुझ याचा पाहिला कुरुठा इंद्रिय येथुनिय प्रवृत्ती कर्माची विये निर्धुळुनी घाली ते सर्वथैव मग मनाची धाव पारुशले आणि बुद्धीच सोडविले होय इतुके थार मोडिले या पापियाचा हे अंतरीहून जरी पेटले तरी निभ्रांत जाण निवटले जैसे रशमीविन उरले मृगजळ नाही तैसे राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मची स्वराज्य आले मग तो भोगी सुख आपुले आपणची ते गुरु शिष्याचे गोठी पद पिढाची गाठी येथे स्थिर होणे गुटी कवने काळी ऐसे सकळ सिद्धाचा रावो देवी लक्ष्मीच्या नाहो राये एक देवे देवो बोलता झाला आता पुनरपी तो अनंतू आद्य एकी मातू सांगेन ते पंडू सुतो आशु करीती तया बोलताच न पाडू की रस संवृत्तो निवाडू येणे श्रोतिया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा ज्ञानदेवो म्हणे निवृत्तीचा चांग उठवा करुणी उन्मेषाचा मग
संवादू श्रीहरी अर्थाचा भोगावा बाप. अध्याय 4. आजी श्रवण दिया पाहते ते येणे गीता निधी देखिले स्वप्नी जे तुकुले साच्या रीतीसी अवधीच विवेकाची गोठी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्त राजू किरीटी परिस जैसा पंचालापू सुगंध की परिमळू आणि सुस्वादू भला झाला विनोद केथीचा येला कैसे अंगाळूक दे वाचन जे गंगा जोडीला अमृताचा हो का जया तपे श्रोतियाचे पळा अन आता इंद्रिया जात अवघे तेही श्रावणाचे घर रे घावे संवाद सुख भोगावे गीता सख्य हे अतिसोर अतिप्रसंग कथाच सांगे. एक कृष्ण अर्जुन दोघे बोलत होते ते वेळी संजय राया ते म्हणे अर्जुन अधिष्ठाला दैवगुण ते अतिप्रीती श्रीनारायणे बोलू असे जे न संगेविचिया पिताया वासुदेवाचिया न जे न सांगेचिया माया देवी किशी हे जे न सांगीजे बुधू बळी भ्रदाशी तू गुवा अर्जुनाशी बोलते देवी लक्ष्मी एवढे जवळीक तपरी तेही न देखे या प्रेमाचे सुख आजी कृष्ण स्नेहाचे बीक तयाचिया आय सनकाधिकाचिया आश वाढिनिल्या होतिया करी बहुवसा परी त्याही येणे माने पशा येई चिन्या या जगदीश्वराचे प्रेम ऐथ दिसतसे न्यूरपम कैसे पाथे येणे सर्वोत्तम पुण्य केले हो का आजियाचिया प्रीती आसुरत हा आला व्यक्ती मज एक वकी याची स्थिती आवडतू असे एरवी हा योगी याचा नाडळे वेदार्थासी ना कळे जेथे ध्यानाची या डोळे पावती ना ते हा निज स्वरूप आदी निष्कप परी कवने माने सकृप झाला आहे हा त्रैलोक्य पटाची घडी आकाराची पैल दडी कैसे याची आवडी आवरण असे. मग देव म्हणे पुंडल सुतू हाची योग आम्ही विवचुतो काथुलेय परी हा वार्तू बहुता दिवसाचिया मग तेने विस्मरती रवी योगिस्थिची आघवी निरूपल्या भरवी मनुप्रती मनुनिया अश्रू अनुष्ठला मग ईश्वकुवा उपदेशिला ऐसे परपरा विवस्तला आद्य हे गा मग आणि कही हे या योग्यता राजस्पर्शी झाले जाणते परी एथिनिया आता सांप्रते निजे कोणी न प्रणी या कामी भरू देखून या वरी आदरू म्हणून या पडीला विसरू आत्मबोधाचा आवटू आलिया आस्मा बुद्धी विषय सुखाच्या परवधी जेवो तैसे उपदी आवडे लोका एरवी तरी दाखवी याच्या गावी पाठविजे करावे सांगेत जातध्या रवी काया आधी का बसरियाचा आस्थानी कवन गीता ते म्हणी ते कोल्हेया चादणी आवडी उपजे पै चंद्रोया आवरोशी जयाचे डोळे फुटती असते ते काऊळी केवी चंद्रा ते
ओळखी जैसे वैराग्याचे शिव, न देखता न विवेकाचे भाष्य नेनते, न मूर्ख केवी पावते मज ईश्वरता, कैसा नेनो मोही वाढीनला, तेने बहु ते वाकुळा, व्यर्थ गेला म्हणून या योगी हा लोपला, लोकी ऐसे तोशी हा आजी आता, तुझ प्रति कुफा सुता, सांगितला आम्हा अत्वता, भ्रांती न करी, हे जीवेची निज गुज, परी केवी राखो तुझा, जे पढी येशी तू मज म्हणून या, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेचा चित्काळा, धुणूक धरता, तू अनुसंगाचा ठावो, आता तुझ काय ओचू जावो, जेरी संग्राम रूढ आहो झालो आम्ही, तरी नावेक हे सहावे, गाजा बर्जही न धरावे, परी तुझ आज्ञा नत्व हरावे लागे आधी. रामकृष्ण माऊली. रामकृष्ण हरी. तव अर्जुन म्हणे श्रीहरी, माया आपुलीच्या स्नेहो करी, विस्मये काय अवधारी, कृपाय निधी, तू सारासार श्रातीचा उचली, अनाथ जीवाचा माऊली, आमुची कीर सलवली, तुझी कृपा देवी पागळू एखादी विज, तरी जन्मोनिया जो जावरूप झाले, हे काय तुझची पुडा, आता पुसेने जे मी काही तेथे, काय तुझ विन पुडा, आता पुससे जे मी काही तेथे, चित्त देई तेवीची या देवी, कोपावी ना काही, बोला एका मागील तो वार्ता, तुवा सांगितला होता अनंता, तू नावी क मज चित्ता, माने चिन्या, जे तो विवस्वरू म्हण जे काही, ऐसे हे विडियला नाही, तरी तुवाचे या केवी पाही, उपशिल्या तरी किजी बहुत काळाचा, आणि तुवा श्रीकृष्ण सापेचा, म्हणून या इत आमुचा विसवादू, तेवीचे या देवा चरित्र तुझ, काहीची निनजे, ते लटिके केवी म्हणजे, एकही ळा हेची मातृ आवघी, या परिसयत ऐशी सांगवी, तू जे तुवाचे रवी केवी पाही उपदेश केला. तवा श्रीकृष्ण म्हणे पांडू सुता, ऐसा विस्मरण तू जैसा होता, तू आम्ही तुशी ऐसा चित्ता, भ्रांती जरी तुझ तरी तू गा हे नेनशी, जन्म आम्हा तुम्हासी, बहुत गेले परी न स्मरिशी, आपुले तू, मी जेने अवसरे, जे होऊन या अवसरी, न समस्त निर्धरुई, म्हणून या हे आघवे मागितले मज आठवे, मी अजून या परी संभेवे, कृत्य तिये योगी, माझे अव्यवत्य तरी नसे, परी होणे जाणे एक दिसे, ते परी बिंबी माया वेशी, माझी ठाई, माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परी कर्माधुनिया ऐसे आवडे, तेही भ्रांती बुद्ध तरी एरवी नाही, एकची दिसे दुसरे, ते दर्पणीची आधरे, एरवी काय वास्तू विचारे, दुजे ना आहे, तैसिया अमूर्त मी एरिटक परी, प्राकृती जे आधी